स्पाइन स्पेशलिस्ट म्हणून एखादं असं मिथ आहे का की ते तुम्हाला प्रत्येक वेळेस खोडावं लागतं की पेशंटचं म्हणणं असं नाही डॉक्टर हे असं नाही हे असंच आहे, तर ते तुम्हाला माहिती आहे हे चुकीचं आहे, तर तुम्हाला ते अशी कोणती गोष्ट ती सारखी सारखी लोकांना पटवून द्यावी लागली की बाबा हे असं नाही हे असं असतं? फिमेल्सचं नॉर्मली काय होतं की त्या त्यांच्या बॅक पेन कडे कुठेतरी निग्लेक्ट करतात. त्यांनी मनामध्ये असतं की सपोज छोटं बाळ आहे, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कुणी जॉब करतात, जॉब करून घर सांभाळायचंय, तर कुठेतरी होतं की त्या कंटिन्यू ह्या गोष्टीला बॅक पेन होतोय, नेक पेन होतोय किंवा आणखी काही पेन होतोय, त्या निग्लेक्ट करत चालतात. तर फिमेल्समध्ये त्या ठिकाणी जास्त येणारी समस्या कोणती आहे त्यांच्या निग्लेक्ट करण्यामुळे? ॲक्च्युअली त्यांचं निग्लेक्ट त्या करत नाही. नमस्कार, मी प्रियाली. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्याच दप्तराच्या पडल्याडमध्ये, जिथे आपण जाणून घेतोय यशोगाथा यशवंत लोकांच्या. आज आपल्यासोबत आजच्या पॉडकास्टमध्ये आहेत आपल्या राहुरीचाच नव्हे तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा अभिमान असलेले ऑर्थोपेडिशियन, ज्यांची स्पेशालिटी स्पाईनमध्ये आहे. असे जे लोकांचा पाठीचा कणा त्या ठिकाणी खंबीर ठेवतायत. अनेक स्लीप डिस्कमुळे त्यांचं आयुष्य थांबलंय, अशा लोकांना त्या ठिकाणी ते चालवतायत. असे डॉक्टर वैद्य स्पाइन अँड फिजिओथेरपी सेंटरचे सर्वेसर्वा डॉक्टर सुभाष वैद्य, ज्यांनी कौशल्याने आणि आपल्या अनुभवाने अनेक लोकांच्या पाठीला ताकद दिली. आज जाणून घेणार आहोत आपण त्यांच्या पाठीमागे असलेली त्यांच्या यशाची, त्यांच्या संघर्षाची त्या ठिकाणी कथा. चला तर मग करूया सुरुवात संवादाला, जिथे डॉक्टरांच्या गळ्यातील टेथोस्कोप नव्हे तर त्यांचा अनुभव त्या ठिकाणी आज बोलेल. भेटूयात डॉक्टर सुभाष वैद्य यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या दप्तराच्या पडल्याडमध्ये. थँक्यू. आज योगायोग म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या हॉस्पिटलचा म्हणजे आपल्याच हॉस्पिटलचा त्या ठिकाणी 21वा वर्धापन दिन त्या ठिकाणी आहे. तर त्यानिमित्त तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आपलं हॉस्पिटल असंच वर्षानुवर्ष प्रगती त्या ठिकाणी करो आणि आपलं खूप मोठं नाव हो, ही आमची तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. आज 21 वर्ष डॉक्टर त्या ठिकाणी तुमची ह्या फील्डमध्ये पूर्ण झाली आहेत. तर एकंदर तुम्हाला आज कसं वाटतंय की हा प्रवास तुमच्यासाठी कसा होता? आता तर खूप छान वाटतं, आनंदी वाटतं, कारण आज सक्सेसफुल थोडं वाटतंय, समाधानी वाटतंय. आणि 21 वर्षाचा काळ तसा खडतर गेला, खूप कष्ट करावं लागले, आणि मग त्याचं आज जे फळ आहे तर मग खूपच छान आहे. म्हणजे ॲज अ सक्सेसफुल डॉक्टर एक आईवडिलांचं स्वप्न, आमची जॉईंट फॅमिली, भावाचं वहिनींचं ज्या आहेत त्यापेक्षाने ती वाटचाल पण योग्य वाटते. आणि मग जे खडतर प्रवासात लोन काढून जे गोष्टी सुरुवातीपासून केल्यात त्याच सगळ्या पूर्णत्वावर गेल्यात. आणि आज बरेचसे हे जी वेळ आली, ही जी चांगली वेळ आली ती पेशंटचे आशीर्वाद, ज्या अगदीच. माझ्याकडनं जे पेशंट बरे झालेत, आणि पेशंट बरे करताना जे समाजाचे अनुभव, समाजाशी जे आपलं ऋण आहे ते व्यक्त करण्याचा मी मनापासून प्रयत्न केला. आज राहुरीमध्ये सुरुवातीला कोणाशीच ओळख नव्हती, आज पूर्ण राहुरी मला ओळखते, मी पण बऱ्याच जणांना ओळखतो. आता तुमचं जसं तुम्ही म्हटलंय की आज राहुरीमध्ये तुमची 21 वर्ष पूर्ण आली, पण माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही प्रॉपर राहुरीचे नाहीये. तसं तुमचं मूळ गाव कोणतं? तसं आमचं मूळ गाव सातरळ, राहुरी तालुक्यातलंच. हां हां. पण माझा जन्म आणि शिक्षण सगळं सर्व लोणीमध्ये झालं. म्हणजे पहिलीपासनं तर ऑर्थोपेडिक्स मी लोणीमध्येच झालो. आणि माझी कर्मभूमी आपलं तालुका जो राहुरी, म्हणजे आमचं मूळ गाव सातरळच आहे, तालुका राहुरी. ते तर आजोबांचं इच्छा होती की आपल्या तालुक्यात प्रॅक्टिस करायची, तालुक्यात लोकांना सेवा द्यायची. अदरवाईज माझी इच्छा पुण्यातच होती. ओके. मी 4-5 वर्ष पुण्यात सर्व म्हणजे जॉब केला, एक्सपिरियन्स घेतला. मग पुन्हा सोडूशी वाटत नव्हतं. पण आजोबांची इच्छा की आपल्या तालुक्यात सेवा देणं गरजेचं आहे, आपण द्यायला पाहिजे. त्यामुळं मग मी आपल्या तालुका चॉईस केला, राहुरी असं. अच्छा, म्हणजे एक वेगळं ड्रीम म्हणजे एका वेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी आपलं काम करायचं ड्रीम होतं, ते सोडून तुम्हाला इकडे यावं लागलं. तर ती फिलिंग कशी होती की जिथे मन आहे तिथे सोडून जिथे मन नाहीये किंवा फॅमिली म्हणते म्हणून तिथे जाऊन काम करायचंय, तर तो इमोशन कसा होता तुमचा? सुरुवातीला पुण्यात जो माझा एक्सपिरियन्सचा काळ गेला त्यावेळेस मला वाटतं पुण्यात छान वाटायचं, पुणेरी चांगलं वाटायचं, पुण्यातच राहावं. आणि तसंच पहिली ते MBBS ऑर्थोपेडिक माझं लोणीत गेलं. त्यामुळं घरचे अटॅचमेंट, मित्रांचे अटॅचमेंट, गावाकडचे अटॅचमेंट ही होतीच.
मग तिथे पुण्यात करमत नसायचं. विथ फॅमिलीमुळं मग आजोबांमुळं मग मी इकडं आलो. पण मी इकडं गेल्यानंतर 1-2 वर्षात मला इच्छा नाही झाली परत पुण्यात जायची. ओके. म्हणजे एवढं मी अटॅच होऊन गेलो आहे राहुरी तालुक्याशी अगदी. आपल्या. कुठेतरी अटॅचमेंट झाल्याशिवाय माणूस तिथे प्रगती करत नाही, तेही खरं आहे. तर तुमचं बालपण त्या ठिकाणी कसं गेलं? म्हणजे तुमचं शिक्षण असेल, शिक्षण घेतानाचे तुमचे काही छानसे अनुभव असतील, तुमच्या मित्रांबरोबरचे अनुभव असतील, तर ते कसे होते? ॲक्च्युली माझे आई-वडीलच शिक्षक होते आणि लोणी त्या मानाने एवढं प्रगतशील काहीच नव्हतं. मराठी शाळेत माझं शिक्षण झालं. आई-वडील घेऊन जायचे आणि तो माहोल आम्ही ज्या ठिकाणी राहायचो, रेंटल बेसिसवर राहायचो, त्या ठिकाणी सर्व शिक्षक होतेच हं. आणि शिक्षकांची मुलं त्या माहोलमध्ये शिकत गेलं. कॉम्पिटिशन ही होती. ते पाठीमागं हॅमरिंग होतं. त्या शिक्षकांचा मुलगा एवढे मार्क पडले, त्याला तेवढे मार्क पडले आणि तेच वातावरण होतं. दुसरं काही माहीतच नव्हतं. मग त्या शिक्षणाच्यामुळं 10वी कशी झाली, 12वी कशी झाली आणि मग लक्षात आलं, की आता आपल्याला कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं आहे. हं. तर आमचे मोठे बंधू इंजिनियर झाले आणि वडिलांची आणि त्यांची इच्छा होती, का एक इंजिनियर झाले, एक डॉक्टर व्हावं. लोणीत ओके. मेडिकल कॉलेज होतंच, त्याच्यामुळं ते सगळं हॅमरिंग होतं, मेडिकलला जावं. तसं माझं प्युअर सायन्स होतं. मला दोन्ही ग्रुप सारखेच होतं, इंजिनिअर आणि बायोलॉजी दोन्ही पण ग्रुप छान होते. पण सगळ्यांचा फोर्स आणि मग माझी पण इच्छा झाली आणि ॲडमिशन मिळालं MBBSला आणि मग अच्छा. मेडिकल शिक्षण सुरू झालं. ओके. डॉक्टर जसं तुम्ही म्हटले, की घरच्यांचं हॅमरिंग होतं कंटिन्यू, की स्टडी त्या ठिकाणी केला पाहिजे. आजही ती सेम सिच्युएशन आहे, की पालक मुलांवरती हे हॅमरिंग आहे, की तुम्ही स्टडीज करा, स्टडीज करा. तुम्हाला काय वाटतं हे कितपत योग्य आहे, की थोडंसं मुलांच्या कलेने थोडंसं खेळ त्याच्यामध्ये इन्क्लूड झाला पाहिजे, अदर काही ॲक्टिव्हिटीज असल्या त्याही इन्क्लूड झाल्या पाहिजेत की नाही मुलांच्या शेड्यूलमध्ये? 100% त्या होणंच गरजेचं आहे. कारण खेळ नसला तर शरीर डेव्हलपमेंट होणारच नाही. अगदी. आणि अभ्यास करताना नुसतं अभ्यास करून आमच्या काळात तर काही फॅसिलिटी नव्हतं. टेबल खुर्ची नव्हते. मांडी घालणं अ, बाहेर म्हणजे अक्षरशः आम्ही कंदिलामध्ये अभ्यास केलेला आहे. त्यावेळेस लाईट नव्हती. हं, हं. फार सुरुवातीला 2री, 3री, 4थी. मला आठवतं 5वी, 6वीला त्यावेळेस लाईट आली आमच्या त्या गावामध्ये ओके. आणि ट्यूबवर त्यावेळेस ट्यूब आल्यानंतर प्रकाश खूप पडायचा. म्हणजे त्याचा खूप आनंद होता. पण त्यावेळेस इतक्या फॅसिलिटी नव्हत्या. कसं पण बसायचं, कसं उठायचं त्यावेळेस आणि खेळ जास्त असल्यामुळं शरीरयष्टी आमची स्ट्राँग होती. आता जर पाहिलं तर मुलांना दप्तराचे ओझे, बाहेर खेळण्याचं काही नाही आहे. सारखं अभ्यास किंवा मोबाईलमुळं बसून त्यांना म्हणजे 2री, 3री, 4थीपासूनच माझ्याकडे बॅकचे पेशंट म्हणजे बॅक पेनचे, मणक्याचे पेशंट यायला लागलेत. म्हणजे अगदी. हा तो जसं त्या तुम्ही काळाचा फरक आहे. म्हटले. म्हणून मला पण असं वाटतं, की मुलांनी खेळलं पाहिजे. पण ग्राउंडचे जे आहेत खेळ, जमिनीवरचे खेळ ते खेळलं पाहिजे. सिटिंग खेळ मोबाईलमधले किंवा असं ते शक्यतो कमी केलं पाहिजे त्या पिरियडमध्ये. 4थी, 5वी, 8वी, 9वी, 10वी ज्यावेळेस शरीर बनतं, मोठं होतं. असं माझं मत आहे, की ते आहे आणि ते खेळताना कधी भान राहत नाही आपलं किती वेळ जातो, काय म्हणून पॅरेंटनी ते सांगणं काम आहे, का तुम्ही अभ्यासाला बसा. अगदी. ते तर आहे. कारण की कुठेतरी तो धाकही असला पाहिजे, की त्याने कुठेतरी आयुष्याला एक वळणही लागतं. पण तुम्ही डॉक्टरकीकडे वळाले. आता खरं तर तुम्हाला हा प्रश्न विचारणं चुकीचं वाटतं कारण तुमच्या नावातच डॉक्टर आहे. तर त्या नावाला साजेल असंच काम तुम्ही त्या ठिकाणी केलंय. पण त्या ठिकाणी घरच्यांचं म्हणणं होतं. पण तुम्हाला कुठून मोटिव्हेशन मिळालं, की नाही घरचे म्हणतात, पण एक आपलं इनर व्हॉईस असतं, की जे आपल्याला सांगतं, की नाही तू हे फील्ड चूज कर आणि त्यामध्ये तू तुझं बेस्ट दे. तसं बहीण भाऊ इंजिनियर असल्यामुळे माझ्या मनात पण ऑटोमॅटिकली इंजिनिअरिंग व्हावं. पण माझे दोन्ही ग्रुप सारखेच होते. सगळ्यांचा फोर्स होतात. पण मीनव्हाईल म्हणजे आमच्या चुलत्याचा मुलगा एक्सपायर झाला. ओके. एकुलता एक मुलगा एक्सपायर झाला. सर्दी खोकला होता. त्यावेळेस काही कळत नव्हतं 11वी-12वीला आणि हॉस्पिटल नेलं, इंजेक्शन दिलं आणि एक्सपायर झाला. मग ते वातावरण एवढं असं झालं, की त्याच पिरियडमध्ये माझा निकाल पण लागला. ओके. मग त्यामुळं असं वाटलं, की आपण सगळ्यांनी होमवर्क केले. आम्ही एकत्र यायचो त्यावेळेस आणि सगळे म्हणायचे, "अरे तू आता डॉक्टर झाला पाहिजे ना, आपल्या घरात अशी घटना होती." मग समहाऊ त्याकडे ऑटोमॅटिक वळलो आणि मग ते डोक्यात टार्गेट ठेवलं, की आता आपल्याला ते करायचं आहे. मग तो प्रवास MBBSचा सुरू झाला. कसा होता तुमचा तो पूर्ण शिक्षणाचा जो काळ होता,
तो कठीण वाटला तुम्हाला की त्या ठिकाणी तुम्हाला तो सोपा वाटला की नाही MBBS सोपं मजेशीर आहे असं वाटलं का? बिलकुलच नाही. म्हणजे त्यावेळेस तर इतकं नॉलेज नव्हतंच. MBBS होणं किंवा BMS होणं आणि डॉक्टर होणं, बस एवढंच वाटत. पुढं स्पेशालिटी आहेत हे त्यावेळेस कळत नव्हतं. त्यावेळेस समजत पण नव्हतं. कारण आम्ही ज्या भागात राहायचो लोणीमध्ये, त्यावेळेस 1-2 जे डॉक्टर आहेत ते जनरल प्रॅक्टिशनर असायचे. म्हणजे त्यावेळेस BMS किंवा त्या दुसऱ्या वेगळ्या जुन्या काळातल्या डिग्री होत्या. त्यांना पण आम्हाला वाटायचं की आपण पण अशीच प्रॅक्टिस करणार, आपण झालो डॉक्टर आता MBBS. हां, हां. पण तसं MBBSला ॲडमिशन आता तर नीट एक्झाम आहे, त्यावेळेस मेरिटवर ॲडमिशन व्हायचं. त्यात आमचं रुरल कोठ्यामधनं ॲडमिशन झालं MBBSला. आणि मध्यमवर्गीय कुटुंब होतं शिक्षकाचं. मुलाला इंजिनिअरिंग करणं, मुलीला इंजिनिअरिंग करणं आणि मी डॉक्टर. आईवडिलांना हे पेलवण्यासारखं नव्हतं. मग त्या पिरियडमध्ये MBBSला ॲडमिशन घेतल्यानंतर मग इकॉनॉमिकल सपोर्ट काहीच नव्हतं. पण भाऊ इंजिनिअर होता. तो कमवा शिकामध्ये तो काम करून तो स्वतःचं शिक्षण घ्यायचं आणि त्याच्या आलेल्या पैशामध्ये माझं प्लस साईड बाय साईड शिक्षण चालायचं. म्हणजे आमचे बोर्डवर नाव द्यायचे, ह्या लोकांनी फीस भरली नाही, यांची फीस भरायला परीक्षेला बसू देणार नाही. मग आम्ही अक्षरशः 10-15 मिनटं वेट केलं परीक्षेचे पेपर जायला. वडिलांचे फोन यायचे, ते भेटायचे ट्रस्टींना की बसून द्या, हे ऊस गेल्यानंतर आमचं पेमेंट जाईल, मग हे करू. मग ते दाखला द्यायचं, एवढा ऊस आमचा जाणार आहे, मग आम्हाला परमिशन द्यायची. अशा पद्धतीचे आमचे थोडं 5-10 मिनटं आमच्या परीक्षेला लेट व्हायचे आणि मग आम्ही परीक्षा द्यायचो. म्हणजे तुमचं स्ट्रगल खरंच तेव्हापासून आहे तेव्हाच की ती जाणीव होती, आपल्याकडे पैसे नाही वडिलांकडे भरायचे, ॲडमिशन घेतले आपण नापास नको व्हायला आणि आपली चव नाही गेली पाहिजे. आणि आत्तापर्यंत आपण चांगल्या मेरिटमध्ये आलेलो आहे. मग आपण अभ्यास केला पाहिजे, वाईट वळणाकडे नाही गेलं पाहिजे. कारण माहोल सगळ्या पद्धतीचे मुलं होतं. म्हणजे श्रीमंत घरातले पण होते आणि गरीब घरातले पण होते. मग अक्षरशः मग आम्ही सायकलीवर जायचो MBBSला. 2 किलोमीटर कॉलेज होतं, आम्ही लोणीत राहायचो. आणि बाकीचे मुलांकडे काय सगळे हायफाय होते, आउट ऑफ स्टेटचे मुलं असायचे. पण आम्हाला लाज वाटायची म्हणून आम्ही सकाळी 6-7लाच सायकलवर निघायचो, कुणी पाहू नये म्हणून. आणि लायब्ररीत जायचो आणि 9-9:30ला क्लासेस चालू व्हायचे आणि 5ला क्लासेस संपायचे. 5ला सगळेजण जायचे, आम्ही लायब्ररीत जायचो आणि अंधार पडल्यानंतर परत सायकल काढायचो आणि मग घरी यायचो. का कोणाला कळू नये आपण सायकलवरच जायचो असं. म्हणजे ते पण प्रयत्न केलं आहे की आपलं इकॉनॉमिक नव्हती, आपण यांच्या बरोबर कोप अप होत नाही, पण तरी पण आपल्याला याच्यातून आपलं जो टार्गेट आहे ते अचीव करायचं, नापास व्हायचं नाही. कारण एकदा नापास झालं तर 2-3 वर्ष ते असं इंजिनिअरिंगसारखं एडिकेटिंग नव्हतं आमचं. 1-1 वर्ष गॅप पडायचं सुरुवातीच्या वेळेस. पण सक्सेसफुल अभ्यास करून ह्या गोष्टीमुळं, परिस्थितीमुळं आम्ही अभ्यास करायचो. अभ्यास करून आम्हाला ऑटोमॅटिक यश मिळत गेलं. MBBS चांगल्या मार्कांनी पास झालो, नापास कुठेही झालो नाही. आणि नंतरचा 1 वर्षाचा इंटर्नशिप काळ होता, तो आम्ही शिर्डी संस्थांमध्ये केलं आणि प्रवर मेडिकल कॉलेजमध्ये केलं. सर्व डिपार्टमेंटमध्ये तो एक्सपिरियन्स मिळाला. गायनॅक आपले सगळे स्पेशालिटी आहे, सर्जरी, ऑर्थोपेडिक, पिडॅट्रिक, प्रत्येक ठिकाणी 1-1, दीड महिना आम्ही तो अनुभव घेतला. आणि मला वाटतं ऑक्टोबर 97च्या आसपास आम्हाला MBBS डिग्री मिळून गेली. 4.5 वर्षाचा तो कोर्स होता त्यात. ओके, म्हणजे कुठेतरी आपली परिस्थिती आपल्यासाठी मोटिवेशन ठरू शकते. हे खरं तर खूप कमी मुलं त्या मार्गाने विचार करतात. नाहीतर मुलं असा विचार करतात की आपली परिस्थिती नाहीये किंवा आज मुलांना खूप लाज वाटते. एखादी गोष्ट आपल्याकडे कमी आहे, मित्राकडे गाडी आहे, आपल्याकडे गाडी नाहीये. खरं ह्या गोष्टीचं मुलं न्यूनगंड त्या ठिकाणी येतो आणि ते कुठेतरी म्हणतात की नाही आम्हाला नाही करायचं. पण तुम्ही ती परिस्थिती असतानाही त्यातनं ओव्हरकम केलंय आणि तुमची डिग्री मिळवली आहे. तर ही डिग्री चालू असताना तुम्हाला असा एखादा अनुभव आलाय का की त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी छान शिकायला मिळालं किंवा तो लो पॉइंट होता तुमच्या आयुष्यातला, पण तुम्ही त्यातनं स्वतःला परत मोटिवेट करून पुढे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा प्रवास चालू ठेवला? MBBS करताना रोजच तसं वाटायचं, रोजच हार्ट व्हायचं. काही मुलं हुशार असतात, काहींकडे सगळ्या गोष्टी असतात, आपल्याकडं पुस्तकाला सुद्धा पैसे नसायचे. तर रोजच असं वाटायचं, अरे आपण असं आहे पण आपल्याला ऑप्शन आहे शिकायचं. पण काही मित्र पण असे चांगले बनले तर ते कधीच आपल्याला नाव ठेवत नसायचे. पण तरी इंटरनल गिल्टी फील व्हायचं, अरे आपल्याकडं नाही. आता संध्याकाळी 5 वाजता कॉलेज संपल्यानंतर सर्वजण नाश्ता करायला यायचे.
वडापाव चहा वगैरे म्हणजे कोणी कोणी नाश्ता करतो, ज्याच्याकडे पैसे ते करायचे, ते आम्हाला घेऊन जायचे, पण आम्ही जात नसायचो. तर आज घेऊन जातील, उद्या घेऊन जातील, परवा घेऊन जातील, पण नंतर ₹50 कोणी आणायचे त्यांना द्यायला, बरोबर आहे. म्हणजे अशी परिस्थिती होती. पण ते पण समजून घ्यायचे, कधीतरी जायचो आम्ही, रोज नाही जायचो. पण आपलं जेवढं झालं का घरी जाऊन जेवायचं, बाहेर कुठेही टाइमपास करत नसायचो. मग आणि घरी गेलं तर घरचे कामं करायचे, कारण घरी दुसरं त्यांना तरी कोण नव्हतं त्यावेळेस. काय गिरणीतून दळण आणणं, किंवा त्यावेळेस हे नव्हतं, गॅस गिझर वगैरे प्रकार नव्हता, बंब असायचे सॉमिलवरनं, ते आपण हे लाकडं आणायचे, की घरी बाजार करायचा. आईवडील शिक्षक, सगळं नोकरीला, त्यावेळेस काही घरी काही कामाला बाया वगैरे काही नव्हत्या. हे सगळं आपल्याला काम करून, शिक्षण घेऊन, आणि मग हे मॅनेज करायचं. मग रोजच तसं वाटायचं आपल्याला, कधी रिलॅक्स वेळ मिळणार, कधी यांच्यासारखं एन्जॉयमेंट करणार, कधी हे मुलं ट्रिपला गेले तर आपल्याला जात नसायचं, कारण परिस्थिती नव्हती, त्या पद्धतीचे ड्रेसिंग नव्हते, आपले कपडे नव्हते, आणि त्या पद्धतीने आपण पैसे पण उडू शकत नसायचं, म्हणजे चला बाबा हे. मग हे सगळं जाण्यापेक्षा तिकडं जायलाच नको, आपलं घर, आपलं हे, जे काय आपल्याला समजून घेतील ते मित्र, अशा पद्धतीने तो तुम्ही जे म्हणलं आहे, तर रोजच थोडं फील व्हायचं. मग आणि मग कधी निकाल लागला तर चांगले मार्क असायचे, किंवा मग काही काही चांगले क्षण असायचे, गॅदरिंग, तिथचं गणपती फेस्टिवल, त्यामध्ये लोकल म्हटल्यानंतर मग आम्हाला पुढाकार, तुम्हाला माहिती आहे कुठून आणायचं कुठून आणायचं, मग तसे त्या गोष्टी आम्ही एन्जॉय पण केलेले आहेत, पुढाकार पण घेतला त्या गोष्टीमध्ये. अगदी छान. म्हणजे तुम्ही आनंदाने तुमचं त्या ठिकाणी डिग्री, चढाव उतार तर चढवता होते, हो. पण एक आनंदाने तुम्ही त्या ठिकाणी तुमची डिग्री त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. तर मला हे विचारायचं आहे की डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्ही आता सोनगाव साताराचे, पण राहुरी हे तुमचं प्रॉपर गाव नसल्यामुळं एका नवीन गावामध्ये येऊन, नवीन लोकांमध्ये येऊन त्या ठिकाणी तुम्ही हॉस्पिटल स्टार्ट केलं, तर तो तुमचा सुरुवातीचा पिरियड त्या ठिकाणी कसा होता? तसं माझं MBBS झालं 97ला. 1-2 वर्ष मी मेडिकल ऑफिसर जॉब केला, आणि त्यावेळेस कन्सेप्ट होता की पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं. पोस्ट ग्रॅज्युएशन करायला पैसा लागतो, मेरिट लागतं, आणि त्यावेळेस 1-2 वेळेस आम्हाला ज्या पाहिजे ब्रँचेस मिळत नव्हत्या. मला एकदा ऑफर मिळालं, एक पॅथॉलॉजी BJ मेडिकलचं मिळालं. आम्ही रिजेक्ट करायचो, आणि नेक्स्ट टाईम असे 1-2 वर्ष जायचे. त्या पिरियडमध्ये आम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळायची. तिकडं पण आम्ही प्रयत्न करायचो की जर तुम्ही डिफिकल्ट PSC, म्हणजे आदिवासी भागात किंवा अवघड ठिकाणच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तुम्ही जॉब केला तर तुम्हाला PGला ॲडमिशन मिळतं. म्हणून आम्ही माझी पहिली एमओशिपची पोस्टिंग पागोरी पिंपळगाव, पाथर्डी तालुक्यातलं गाव, का तिथं काहीच सुविधा नाही. त्या ठिकाणी मग मी राहायचो. 1 वर्ष माझं तिथं कंप्लीट झालं. अक्षरशः मग ते लोक मला सोडून देत नव्हते. मी वैतागलो होतो तिथं. पण तिथं आपण दुसरं कामच नाही ना, एवढी सेवा केली का ते लोक आंदोलन बसायचे, का डॉक्टर साहेबांची बदली होऊ द्यायची नाही. आम्ही 6-6 महिन्यांनी ॲप्लिकेशन करायचो पोस्ट ग्रॅज्युएशनचे. मग 2-3 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिस करता करता मग आपल्याला प्रायव्हेटला हे ऑर्थोपेडिक PG करायला चान्स मिळाला. ते पण परवडला, ॲडमिशन मिळालं PMTला, आणि तिथं 2 वर्षाचा हा ऑर्थोपेडिक कोर्स झाला. ऑर्थोपेडिक कोर्स झाल्यानंतर 5 ते 7 वर्ष मी एक्सपिरियन्स घेतला, कारण पैसे नव्हते. बरोबर. हॉस्पिटल टाकायचं म्हणजे तुमच्याकडे त्यावेळेस 7-8 लाख तरी पाहिजे. त्यावेळेस आम्हाला रेसिडेंटला पगार 8-10 हजार असायचा. 7-8 लाख शक्य नाही. आईवडिलां पुढं पैसे मागणंच शक्य नाही, नव्हतेच ना. राईट. मग त्यामुळे मी गव्हर्नमेंट सर्व्ह केली. 4-5 वर्ष मी प्रॅक्टिस केली, म्हणजे एक्सपिरियन्स घेतला. मुंबईला घेतला, नाशिकला घेतला, अंबेजोगाईला घेतला, पुण्याला घेतला. म्हणजे बऱ्याच ऑर्थोपेडिशियनच्या हाताखाली मी काम केलं. आणि मग इन बिटवीन मग आमचं जमलं, मला योग आलं लग्नाचे. आणि माझी मिसेस पोस्ट व्हायची PG करत होती ती अंबेजोगाईला. मग हे सगळं सोडून मी परत अंबेजोगाईला 2-3 वर्ष एक्सपिरियन्स केलं, आणि तिचं एज्युकेशन संपायच्या, PG संपायच्या आत म्हटलं आपण कुठंतरी सेटल पाहिजे, आपलं हॉस्पिटल पाहिजे. तर मग आजोबा म्हटलेच आपल्या तालुक्यात प्रॅक्टिस सुरू कर. मग मी काही सर्वे नाही केला, कोणत्या ठिकाणी करायचं, कुठं मग आपली प्रगती होईल, काही नाही, डोळे झाकून आपल्या तालुक्यात प्रॅक्टिस सुरू करायची, म्हणून मी राहुरीत सुरू केली. पैसा तर नव्हताच, पण आपण म्हणतो ना, प्रत्येक वेळेस आईवडील, भाऊ, जॉईंट फॅमिली काम करतेच आहे, पण मित्र कामाला येतात. तर मग इथं पैसा नव्हताच, तोपर्यंत मी थोडं एमओशिप इथं जॉब करत असताना मित्रांनी त्याच्या मामाचं गोडाऊन दिलं, तू इथं चालू कर, जसं तुम्ही तक्षतने चालू केलं तसं. तसं मी गोडाऊनमध्ये सुरू केलं, वराळे म्हणून त्यांच्या कॉम्प्लेक्समध्ये. तर तिथं काहीच नव्हतं. तिथं फर्निचरमध्ये
हॉस्पिटल चालू केलं. ऑर्थोपेडिक हॉस्पिटल चालू करताना पहिलं एक्सरे मशीन पाहिजे नव्हतं असायचं. तर माझ्याकडे एक्सरे मशीन 2 वर्ष नव्हतं आणि 4-5 महिने मी ते रेंट पण दिलेलं नव्हता. तर मित्रानेच त्याच्या मामाला सांगितलं, डॉक्टर म्हणून काहीच मागायचं नाही, डिपॉझिट काही घ्यायचं नाही, मी ज्यावेळेस म्हणून त्यावेळेस. त्यांनी पण मालकांनी पैसे मागितले नाही. अशा पद्धतीने थोडा प्रवास चालू झाला. 2 वर्ष तर एक्सरे मशीन नव्हतं आणि गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस केल्यामुळं पेशंटकडून पैसे घेणं हे सवयच नव्हती. भीक मागितल्यासारखं व्हायचं. पेशंट यायच्या सुरुवातीला चेक करायचं, गोळ्या लिहून द्यायचं आणि ते माझ्याकडे तोंडावर पैसे. म्हणलं आपण पैसे कसे घ्यायचे, आपण आत्तावरून पैसे घेतले नाही. बरोबर तर आहे. मग हळू ते कॉम्प्लेक्समध्ये राहणारे जे आहेत दुकान, म्हणजे काही फिटर आहेत, काही मेडिकलवाले, काही जनरल शॉपवाले, ते म्हणायचे, डॉक्टर तुम्ही पैसे मागितले नाही तर मग तुमचं कसं काय रन होईल. म्हणलं अहो कसं मागायचं ते, तुम्ही नाही, आम्ही बसतो, आम्ही पैसे घेतो. मग अशा पद्धतीचं बिझनेस व्यापार कसा आहे, पैसे कसे घ्यायचे, म्हणजे काहीच नॉलेज नव्हतं. मग अशा पद्धतीने अजून पण तीच पद्धत आहे. 50-60 पेशंट, 40-50 पेशंट आले तर 5-10 पेशंट फ्रीच असतात, मी मागतच नाही पण. म्हणजे तो प्रोफेशनलिझम जो आहे तो अजून पण नाही आहे. पण त्याच्यात पण आम्ही कमी पडलो ना. म्हणजे प्रोफेशनल प्रॅक्टिस जी पाहिजे सुरुवातीला, हम्म. तर ती ती पण एवढं नॉलेज नव्हतं, कोणी शिकवलेलं नव्हतं. अशा पद्धतीने का होईना हे 21 वर्षात ह्या लेवलला आपण आलो. मग सुरुवातीच्या त्या दिवसांमधले ते अनुभव कसे होते? नवीन नवीन ज्यावेळेस पेशंट यायचे, तुम्हाला काही असे मजेशीर काही अनुभव आलेत का? किंवा मजेशीर नाही म्हणता येणार, पण त्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं, असे काही अनुभव आले का तुम्हाला त्यावेळेस? अं, मला माहीत होतं आपण नवीन आहे. जरी माझा एक्सपिरियन्स 5-7 वर्षाचा होता, पण समोरच्याला माहीत नव्हतं हे नवीन डॉक्टर आहे, यांना जमन का ट्रीटमेंट करायचं, हा. आपण बरं होऊ का. मग माझे पेशंट एकच. समजा एखाद्या डॉक्टरकडे फरक नाही पडला तर ते ऑफकोर्स आमच्या ऑर्थोपेडिकचे पेशंट दुसरे डॉक्टर जातात. असे पेशंटला मी ट्रीटमेंट द्यायचो, रिझल्ट मिळायचा आणि हे ग्रोथ होत गेलं. आणि मग काही पेशंटला आपण घरी जाऊन ट्रीटमेंट केली, काहींचे मग ओळखी वाढल्या, कोणाच्या पेशंटचे पॅरालिसिस झाले, मग डॉक्टर आमच्याकडं या, पेशंटला घेऊन येता येत नाही, वस्तीवर या. असे पेशंट मी व्हिजिटला गेलेले बऱ्याच वेळेस. मग अशा पद्धतीने मग व्हिजिटला गेल्यानंतर तिथं पण पैसे मी घेत नसायचो. नाही नाही, मी काय नुसतं पाहिलं असं केलं. पण ते आशीर्वाद देऊन जायचे पेशंट. ज्यांच्याकडून घेतले नाही त्यांनी आशीर्वाद दिले, घेतले त्यांना रिझल्ट मिळाले सगळे. मग मजेशीर म्हणजे कधी कधी मलाच वाटायचं बाबा आपण हे काय करतोय, म्हटलं ही काय प्रॅक्टिस नाही ना, आपलं काही गोळ्याच लिहून देतोय. मग सर्जरी बिर्जरी करायचा विषय लांब होता त्यावेळेस, तर माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट नव्हते, ऑपरेशन थिएटर नव्हतंच त्यावेळेस. मग हे कन्सेप्ट सुरू झालं की आपण मग बऱ्याच वेळेस लोकांचे ऑपरेशन होतात, ते ऑपरेशन टाळायचा प्रयत्न करू आणि हेच आशीर्वाद आपल्याला समाधान देऊन जातात. मग मी अगदी. ऑपरेशन कसे टाळता येईल त्यावर माझे काही 1-2 मित्र फिजिओथेरपिस्ट होते, मास्टर इन फिजिओथेरपी, आज ते अमेरिकेत आहे. मग ते अधूनमधून फोन करायचे, आपण असं सेटअप करा, असं करतो. आणि मी बऱ्याच वेळेस सिंपल केस मणक्याचे ऑपरेशन पाहिले आहेत. तर मग ते मोटिवेशन घेऊन आपण ते थोडं थोडं सुरुवात केली. तर 10-15 वर्षात लोकांना एक्सपिरियन्स मिळाला आणि आता मी प्रॉपर स्पाईनचं जे मणक्यात गॅप आहे, सिरचोकोप आहे, ऑपरेशनला जातात ते आपण ऑपरेशन त्यांचे टाळलेत. अगदी तुमचं नाव डॉक्टर खरंच त्या गोष्टीमुळं ही खूप लोकांसमोर आलेलं आहे, की तुम्ही जे ऑपरेशनला जाणारे पेशंट आहेत, तुम्ही त्यांचे ऑपरेशन थांबवून त्यांना बिना ऑपरेशन त्या ठिकाणी बरं केलंय. तर हा तुमचा खरंच खूप मोठा प्लस पॉइंट आहे आणि यानेच तुम्ही त्या ठिकाणी आज जे आपण म्हणतो नावारूपाला आले तुम्ही, तर ती एक गोष्ट त्याच्यामागे खूप मोठी आहे. पण लोकांना हे कसं कन्व्हिन्स करू शकले, की सपोज एखादा पेशंट आहे, प्रत्येक जण जीवाला त्या ठिकाणी खूप घाबरणारा असतो. जर त्याला एखाद्या मोठ्या डॉक्टरने सपोज त्या काळी सांगितलेलं होतं, की तुला ऑपरेट करावं लागणार आहे, अशी अशी सिच्युएशन आहे. तर तुम्ही त्या लोकांना कसं कन्व्हिन्स केलं, की अरे बाबा तू ऑपरेशन न करता माझी एवढी ट्रीटमेंट घेऊन बघ आणि फरक पडेल. कारण तुम्हालाही डिफिकल्ट नक्कीच गेलं असणार आहे लोकांना कन्व्हिन्स करणं, ऑपरेशन थिएटरपासून मागं आणणं. तुम्ही त्यावेळेस कसं केलं ह्या सगळ्या गोष्टी? नाही, नक्कीच हे काही शॉर्ट प्रोसेस नाही, एका दिवसाची प्रोसेस नाही. हे जे 21 वर्ष जे झाले त्याच्यामध्ये आजही मी कन्व्हिन्सच करतो. माझ्याकडे बरेच वेळेस एखादं पेशंट बरं झालं सुरुवातीला, त्यांनी सांगितलं की मी ऑपरेशनपासून काहींची खरंच परिस्थितीच गरीब असते, पैसे देण्याचीच नसायची, असे पेशंट मी करायचो. मग त्यांनी आसपास सांगून सांगून एकमेकाला सांगून त्या कॉलनीत त्या एरियामध्ये माझं नाव झालं की हे डॉक्टरनी ऑपरेशन माझं टाळलं. मी सगळं घरकाम करते, मी शेती काम करते. मग त्यांचा फोन बाकीचे पेशंट यायचे आणि त्यांना मी कन्व्हिन्स करायचो
हे असंच आहे, ऑपरेशन न जाता आपण हे पद्धतीने करू शकतो. मग असं 2-3 वर्षात, 5-7 वर्षात, 10 वर्षात असे खूप पेशंट मी बरे केले. मग आता मला फार कन्व्हिन्स करायची गरज नाही. पेशंट स्वतःहून MRI घेऊन येतात, की डॉक्टर आमचं असं आहे, ऑपरेशन सांगितलं. मग आपण त्यांना ॲडवाईस करतो, तुम्ही मग त्यांचं आपण फॉलोअप घेतो. ते कोणत्या बॅकग्राऊंडमधून आले, ते काय काम करतात, हार्ड वर्क करतात, स्टँडिंग वर्क करतात, ट्रॅव्हलिंग वर्कमध्ये. तर त्यानुसार मग त्यांना ॲडमिट करून बरे झाल्यानंतर त्यांना 2-2.5 महिने आपला प्रोटोकॉल असतो. त्यांनी कसं वर्किंग करायचं, लाईफस्टाईल कशी चेंज करायची, आणि एकदा ते अवगत झालं का त्यांची लाईफस्टाईल फिक्स झाली, तर मग ते आयुष्यभर त्यांचं दुखत नाही. अनलेस अदरवाईज काही चुका झाल्या, चुकीचे काम झाले, तरच तो प्रॉब्लेम येतो. हे कॉन्फिडन्स 10-10 वर्ष, 15-15 वर्ष माझे मणक्याचे पेशंट आजही एकदम ओके, तेच पब्लिसिटी करतायत. मग बरोबर आहे. त्याच्यामुळं सुरुवातीचा काळ खडतर गेला, समजून सांगायला लागायचं. एक पेशंट मला अर्धा तास, एक तास समजून सांगायला लागायचं. हे मणका म्हणजे काय, डिस्क म्हणजे काय, तुम्हाला त्रास काय झाला, कसं काय दुखतं. काहींचं फक्त पोटरी दुखते, पाय दुखते, आणि डॉक्टर मग आमचं मणक्यात कसा गॅप, शिर कशी चोकअप, हे पेशंटला समजतच नसायचं. मग त्यांना ते समजून सांगायला लागायचं, पूर्ण ॲनाटॉमीपासून सगळं. अशा पद्धतीचा तो सक्सेस हा लाँग कालावधी घेतो. आणि सुरुवातीला मला कॉन्फिडन्स होता, पेशंटला कॉन्फिडन्स नव्हता. आता पेशंटला कॉन्फिडन्स आहे, आसपासला कॉन्फिडन्स, डॉक्टर आपल्याला बरे करतो. अगदी कुठेतरी ही गोष्ट इम्पॉर्टंट असते, की जो डॉक्टरांचा ट्रस्ट फॅक्टर आहे आणि आज तो खूप स्ट्रॉंग आहे तुमच्या पेशंटचा, की त्यांना माहिती आहे मी आज वैद्य डॉक्टरांकडे गेलो म्हणजे माझं जे दुखणं आहे ते मी तिथनं बरं करूनच त्या ठिकाणी मागे येणार आहे. हा कॉन्फिडन्स आज तुमच्या सगळ्याच पेशंटमध्ये दिसतोय. तर हे सगळे पेशंट्स करताना अशी एखादी क्रिटिकल केस तुम्हाला हँडल करायला मिळाली का, की त्यातनं तुम्हाला पण त्या ठिकाणी कुठेतरी जाणवलं, की माझं हे स्किल आहे तर मी पूर्णपणे त्या ठिकाणी दिलंय आणि खरंच त्या पेशंटला मी आज बरा करू शकलो? असे खूप क्रिटिकल पेशंट म्हणजे आमच्या भाषेत क्रिटिकल म्हणजे ज्याला उभंच राहता येत नाही, अंघोळीला जाता येत नाही, स्वतःचं आवरता येत नाही, इतकं कमरेपासून पायाला वेदना, असे खूप पेशंट माझ्याकडे आले. त्याच्यातले 2-3 पेशंट असे आहे का, मग मी नाव नाही सांगत, पण एक 86 इयर्स गृहस्थ VIP, खूप श्रीमंत, आणि त्याचं ऑपरेट ठरलं होतं. पण चुकून कोणतरी त्याच्या घरातले काम करणारे मावशी, त्याचं कोणतरी बरं झालं म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली, की तुम्ही एकदा डॉक्टर वैद्यकडे जाऊन या. मग ते पेशंट उचलून अक्षरशः घेऊन आले, आणि पेशंट 10 दिवसात बरं होत आलं. त्या पेशंटचं ऑलरेडी ऑपरेशन ठरलं होतं हैदराबादला. त्यासाठी चॅप्टर प्लेन पण आलं होतं पुणे एअरपोर्टला, आणि तिथून मग मोठ्या गाड्या घेऊन आले, पेशंट घेऊन जाणार होतं. पण ती पेशंट एवढी मोठी व्यक्ती होती, मला नंतर कळाली. पण ती पेशंट 5 दिवसातच ती 50-60% म्हणजे उभंच राहता येत नव्हतं. ती 50-60% 5 दिवसात बरं झाली, विदाऊट मेडिसिन, ॲट द एज ऑफ 86 इयर्स ओल्ड. आणि 10 दिवसात ती पूर्ण बरी झाली. नंतर 2-3 महिने माझा प्रोटोकॉल फॉलो केला. आता 4-5 वर्ष ती एकदम ओके. पण हे असे पेशंट मी भरपूर बरे केले. बरे करताना त्यांचा एवढा माझ्यावर विश्वास बसला का त्यांनी खूप पेशंट आणले, घरातले, आसपासचे. आणि मी त्यांचं फॅमिली डॉक्टर होऊन गेलो, फॅमिली ऑर्थोपेडिशियन, फिजिशियन. आणि मग त्यांच्या काही प्रोग्राम असले, सेलिब्रेशन काही असले, तर ते आपल्याला इन्व्हाइट करतात, आणि त्याच्यात आपण एन्जॉय करतो. आणि ते एक रिस्पेक्ट आपल्याला तो मिळाला, तो फार सगळ्यात मोठा आहे, तो आनंद फार मोठा आहे. मग असे खूप पेशंट आहे का ज्यांना चालता येत नाही, ऑपरेशन सांगितले, त्यांच्या घरात उदाहरण नाही का ऑपरेशन झाले ना आयुष्यभर घरी बसून आहे, असे पण काही पेशंट आहे. आणि आपण ऑपरेशन न करता त्यांना उभं केलं त्याच घरामध्ये दुसरं पेशंट, असे पण काही उदाहरणं आहेत. नक्की. आता आपल्याकडं तर राजकीय पुढारीपासनं गरीब मोलमजुरी करण्यापर्यंत राहुरीतलेच खूप पेशंट आहे. तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला खूप पेशंट भेटतील. नक्कीच, नक्कीच. तुमचं नाव तेवढं ऐकलंच आहे आम्ही. त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं, की तुमचं ते स्किल आहे, तुमचं कौतुक त्या बाबतीत नक्कीच आहे डॉक्टर. मला हे विचारायचं आहे डॉक्टर, की त्या ठिकाणी एक स्पाइन स्पेशलिस्ट म्हणून एखादं असं मिथ आहे का, की ते तुम्हाला प्रत्येक वेळेस खोडावं लागतं, की पेशंटचं म्हणणं असं, "नाही डॉक्टर हे असं नाही, हे असंच आहे." तर ते तुम्हाला माहिती आहे हे चुकीचं आहे. तर तुम्हाला ते अशी कोणती गोष्ट ती सारखी-सारखी लोकांना पटवून द्यावी लागली, की बाबा हे असं नाही, हे असं असतं? कॉमन तर बऱ्याचशा गोष्टी आहे, की आपल्या म्हणजे मराठी भाषा जशी आहे तसा लोक अर्थ घेतात. कॉमन शब्द, अहो डॉक्टर माझे मणक्यात गॅप पडला, म्हणजे त्यांच्या डोक्यात काय असतं, गॅप पडणे म्हणजे 2 मणक्यामधलं अंतर वाढणे. अंतर वाढलं. ॲक्च्युली 2 मणक्याचं अंतर वाढण्यासाठी बॉडी आपली स्ट्रेस होती का? नाही. नाही. आपण वर्किंग करतो, वाकून काम करतो, जड काम करतो, ट्रॅव्हलिंगमध्ये
कॉम्प्रेस होत असते, तर मणक्यामधली जी गादी मुलायम ना मऊ गादी असते त्याची झीज होत असते आणि ती कधी कधी बाहेर सरकतीन, दोन मणक्यामधलं अंतर कमी होतं. त्याला जनरली पहिल्यापासून शब्द प्रचलित पडलाय मणक्यात गॅप होणे. आजही हा गैरसमज आहे, मणक्यात गॅप होणे म्हणजे लोकांना वाटतं मणक्यात का हो, मग तुम्ही याच्यात एक्सरे मध्ये सांगितलं मणक्यात अंतर कमी झालं, मग आम्हाला गॅप कसं काय? बरोबर. म्हणजे आपल्याला त्यांना विचारावं लागतं तुमच्या मनातलं काय आहे? मणक्यात गॅप म्हणजे काय? ते म्हणे, मग अंतर कुठं वाढलं याच्यात? मग त्यांना ते समजून सांगावं लागतं की शरीराची मध्ये अशी रचना आहे, तुम्हाला असाचा प्रॉब्लेम आहे, असं होतं. ही गैरसमज झालेला आहे आपल्या शब्दाचा तो खेळ आहे. हो, अगदी. कारण प्रत्येकाच्या तोंडून ज्याला बॅक पेन, नेक पेन होतं तो म्हणतो माझ्या मणक्यात गॅप आहे. ऍक्च्युली गॅप तर कुठे वाढतच नाहीये. खरंच नाही हे वाढत. सगळ्या लोकांमध्ये असलेलं एक मीथ आहे की मणक्यामध्ये गॅप पडतो. आणि दुसरं एक कॉमन, आमच्याकडे बऱ्याचशा म्हणजे आपल्याकडे शेतकरी वर्ग आहे, सगळ्या महिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाकून काम करतात, शेतात काम करतात, घरात सुद्धा गृहिणी काम करतात. आणि त्यांच्यावर एक बर्डन किंवा एक गैरसमजूत पसरली की डॉक्टर म्हणजे कमरेत इंजेक्शन दिल्यामुळं हे कंबर दुखत राहतं. सासूबाईचं म्हणणं आहे, हे तुझं जे कमरेत इंजेक्शन आहे, आयुष्यभर तुझं कंबर दुखणार, तू काम करत राहा. मग ती काम करत राहते आणि शेवटी ती डोक्यात घेते का हे कंबर दुखी त्या इंजेक्शनमुळे झाली, आणि ती ॲक्सेप्ट करते आता आपली कंबर बरं होणार नाही. त्याच्यातच पायाच्या शिरा चोकअप होतात, हाताच्या शिरा चोकअप होतात, ताकद जाती, शेवटी ऑपरेशनला जातात, फार लेट जातात आणि घरी झोपून राहतात काही. मग हा जो गैरसमज आहे ना, माझ्याकडे येतात डॉक्टरला कंबर दुखती, आपले डॉक्टरांकडून इंजेक्शन घेतलं, तात्पुरतं बरं होतं म्हणून तुमच्याकडे आले. बरेच जण म्हणतात जा डॉक्टर वैद्यकडे. मग आम्हाला त्यांना सांगावं लागतं की कमरेत जे इंजेक्शन दिलं ते वरच्या भागात दिलं जातं, पहिल्या दुसऱ्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या मणक्यात, आणि तुमचं कमरेचं शेवटचं मणका दुखतोय. मग त्यांना मला 10-15 मिनटं समजून सांगावं लागतं हे इंजेक्शनमुळं नाही आहे का, एखाद्या हे दुखणं कशामुळं होतं, इंजेक्शनमुळे. हे इंजेक्शन कधी देतात, एक किंवा दोन सिजर झालेले असतात त्या महिलांचे, आणि ज्यावेळेस दोन मुलं होतात नंतर मग त्या आईचे लाड बंद होतात, माहेरचे सासऱ्याचे, आणि खऱ्या अर्थाने त्या आईला काम करावं लागतं. त्या मग काम करावं, सकाळी उठल्यापासून नवऱ्याचं काम करावं लागतं, डबे शेणकूट करणं आपल्या शेतकरी समाजाचं, मुलांचे डबे, शाळा वगैरे हे ते सगळं आवरून मग ती थोडंफार दुपारी जेवण करते, परत कामाला लागते. अंगण मोठे असतात आपले शेतीचे कामं करून ती 7-8 वाजता ती त्याची पाठक होते. म्हणजे त्यांचं दिवसातून त्यांचं 500-600 वेळेस उठबशा होतात घरामध्ये, अगदी. वाकून काम होतं. याचा सगळा स्ट्रेस त्या मणक्यावर येतो, मानेच्या आणि कमरेच्या, आणि मग दुखायला लागतं. सासूबाई म्हणते नाही, हे इंजेक्शन दिल्यामुळे दुखतं, तू काय आजारी रे, तू काम करतच राहा, आणि ते बिचारी काम करतात. नाही म्हणजे हे दोन गैरसमज जास्त आहे, मणक्यात गॅप पडणे आणि कंबर दुखतं ते इंजेक्शनमुळे.